सिंचनामुळे प्रगत झाली शेती, हीच तर आहे दादांची बारामती। अटल भूजल योजनेतून बारामती जवळच्या 22 गावांना उपसा सिंचनाचा फायदा मिळाला। नमस्कार, मी मुरलीधर बाळकृष्ण ठोंबरे, राहणार मासावडी, तालुका बारामती येथील कायमचा शेतकरी आहे। या ठिकाणी आम्हाला पुरंदर उपसा सिंचन योजना झालेली आहे, परंतु मेन पाईपलाईनपासून साधारणतः इथं पाणी यायला साधारणतः 30-40 तास लागायचे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त पैसे जायचे, त्यात वेळ जायचा त्याच्यामुळे दादांनी आम्हाला अटल भूजल योजनेमार्फत या ठिकाणी 50 लाखाची ही पाईपलाईन करून दिली। त्यामुळे आमचं डायरेक्ट शेतात पाणी आलं, आमच्या तलावात पाणी आलं। त्याच्यामुळं आम्हाला डायरेक्ट पाणी घेता आलं। 10-15 तास तरी पाणी घेतलं आम्ही। त्या शेतकऱ्यांचं आमचं सर्वांचं साधारणतः 1-1.5 महिन्याचं तो भिजवण्याचा पिरियड पूर्ण व्हायचा होतोय। आणि आमचं या ठिकाणी ज्वारी, बाजरी, कांदा आणि आमचं आता ऊसाचं पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे। आणि आमचं या ठिकाणी आता गेले 3-4 वर्षापासून आमचा हा भाग इरिगेटेड झाला आणि आम्ही एक बागायत एरिया आमचा झाला। त्यामुळे आमचा निश्चितच जो आमचा कालचा जिरायत भाग होता, आम्ही हुलगा मटकी या ठिकाणी घ्यायचो, त्या ठिकाणीच आम्ही आज ऊसाचं पीक, कांद्याचं पीक घ्यायला लागलोय। आमची परिस्थिती बदलती ह्याचं खरं तर कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी ही खरं तर आम्हाला पाईपलाईन करून दिल्यामुळे हे सगळं होऊ शकलं आणि आमचा भाग हा सुजलाम सुफलाम आता होतोय। निश्चितच आमची प्रगती होत चाललेली आहे। बारामती पुरंदर पट्ट्यातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवत अजितदादांनी बळीराजाला लाभ आणि बळ दिलाय। लोणी भापकर सारख्या अनेक गावांमध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यामुळे ज्वारी, बाजरी, कांदा आणि ऊस या पिकांना मोठा फायदा मिळतोय।